ताईंचं काय नाव आहे? सुवर्ण सोमनाथ गायकवाड. काय झालं नेमकं? 3 मे 2026 ला माझा मुलगा मिसिंग झाला. बाळाचं काय नाव? कृष्ण सोमनाथ गायकवाड. किती वय त्याचं? 17 पूर्ण, 9 मेला 17 पूर्ण झाले. मिसिंग झालं म्हणजे शाळेत गेल्यावर बाहेर गेला का काय? नाही इथून म्हणजे मी शाळांकडे होते, दादा कांद्यापाशी होता आणि पुस्तक आणायला म्हणून गेला मित्राकडं, ते आलाच नाही. कुठल्या मित्राकडं? मित्राचं नावच नाही माहिती, मला पण नाही माहिती. माझ्या चुलत भावाला सांगून गेला. माझा चुलत भाऊ पाणी भरत होता, त्याने दिवसा विचारलं. गेला का रात्रीचा गेला? दुपारी 11:30 ते 11:30. मग काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली? हो. काय म्हणाले पोलीस मग? काय शोध घेतो, त्याच्याकडे मोबाईल आहे का, मोबाईल त्याच्याकडे जर मोबाईल असेल तर आम्हाला लोकेशन कळेल, तसं नाही कळणार आम्हाला. आता 2 महिने का 3 महिने झाले? काही मुलाचा फोटो आहे का? 3 मेला 3 महिने कंप्लीट होते. अच्छा, म्हणजे 3 जून, 3 जुलै, 3 ऑगस्टला अजून काही शोध लागलेला नाही. काहीच नाही तसं. तुम्ही कुठल्या पोलिसांना भेटले? मनसरच्या? मनसर पोलीस स्टेशन. काय ते साहेबाचं नाव माहिती आहे? पहिले कंकाळ होते, आत्ताचे नाही माहिती, नवीन आलेले नाही माहिती मला. अच्छा, कंकाळा साहेब होते. ते काय म्हणाले कंकाळा साहेब त्यावेळेस? शोध घेतो. हा, त्याच्याकडे जर मोबाईल असता तर आम्हाला कळलं असतं लवकर. त्याच्याकडे मोबाईल नसतो ना? नाही ना, आता 11वी पास. मग मित्रांसोबत वगैरे कुठे गेला वगैरे असं काही? मी प्रत्येक मित्रांकडे शोध घेतला, पण मला काही कोणताच मित्र म्हटला काय नाही. कोणाशी भांडण वगैरे असं? नाही, भांडण नाही, काही नाही, काही नाही. काय मग म्हणले? तुमचा अंदाज काय काय असू काय झालं असं? माझा घातपात कोणी अंदाज केलं आहे असेल? की बाबा म्हणजे माझ्या वकिलांनी त्यांनी काय केलं, माझ्या भाच्यांबरोबर मी केस टाकली होती कोर्टामध्ये जमिनीची. माझा नवरा जुगारू दारू पिणार आहे. काय ना त्यांचं? सोमनाथ भगवंता गायकवाड, ते कुठले? पोंदेवाडी. कोणते म्हणजे आंबेगाव तालुक्याचं? हो. अच्छा. त्यामुळे त्याचीच कदा मामा सासऱ्याचे पोर आहेत. यांचा मामा सासऱ्याचा मला पहिल्यापासून दबाव होता. पहिला पण माझ्या मुलाच्या कानाला भाजवलं होतं, डाव्या कानाला. तेव्हा पण मी माझ्या भावाकडे येऊन नीट केलं. तेव्हाच माझ्या मुलाचं त्यांनी म्हणजे हे करायचं ठरवलं होतं, त्याला जगून नाही द्यायचं. पण तरी मी माझ्या भावाकडे येऊन त्याला नीट केलं आणि पुन्हा गेले तिथं. मी तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा आजारी 2 वर्ष मी तिथं राहिले. आता हे तुमचं जे गाव आहे पारगाव हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला येतं का मनसरच्या? पारगाव हद्दीत. नाही बरोबर, पारगावच्या हद्दीत ना? हो. ते पारगाव पोलीस स्टेशनला आता कांडगे साहेब आलेले आहेत. हो. सचिन. तुम्ही त्यांना भेटले? नाही. त्यांना भेटा, मग 100% न्याय मिळेल. पोलीस स्टेशन कोणते तुमच्या? माझं सगळंच पेपर इथलेत ना. आता मी मतदान इथं करते. मिसिंग कुठून झाले? इथून झालं. इथून झालं. हा. भाऊ मान्य तुमचं आहे. गाव कोणतं आहे? मुख्य गाव पोंदेवाडी. पण मी कांडगे साहेबाचा शोध लावते. दुसरं आपले 2 वर्षापासूनच येत होत सगळा. असू द्या, पण तरी पण तिकडच्या लोकांना जो संशय आहे ना, तो एक तुम्हाला फायदा होईल त्या साहेबांचा. आणि आपले LCB चे क्षीरसागर साहेब आहेत. त्या टायमाला आम्ही बोललो होतो तिथं, तर ते म्हणले तुम्हाला मनसर आहे. आज बाळकडे आहे मनसर म्हणून, राजनी म्हणून तुम्ही मनसरला दाखल करा, असा विषय झाला. दाखल होऊ द्या, पण पारगावचे पोलीस तुम्हाला मदत करतील ना? नाही करते. जाऊन आलेला आहे तो पोलीस. तुम्ही कांडगे साहेबांना भेटा. आपण कांडगे साहेबांना आता फोन लावू. 100% काय तुम्हाला झालं मदत मिळेल. जाऊन? काय म्हणले? म्हणले मनसर राजनी म्हणून गेलाय मनसर पोलीस स्टेशन, असं बोलले आम्हाला. आम्ही गेलेली तिथं. थांबा, मी कांडगे साहेबांना फोन लावतो. लावा. तुम्ही कांडगे साहेबांशी बोला. एक चांगले ऑफिसर आहे. माझा नंबर आहे का? आहे. सचिन कांडगे ना? हम्म. आपलं उतरलं होते ना पहिले. हो हो. काम चांगलं आहे त्यांचं, उतरलं पण चांगलं होतं. तुमचं नाव काय? सुवर्ण सोमनाथ गायकवाड, अर्ज दिली तिथं. रोडवाडी फाट्यावर. बाळाचं नाव? कृष्ण सोमनाथ गायकवाड. अर्ज काढ ना, कोण तुम्ही परत पोलिसांना जाऊन भेटले का? मनसर पोलीस स्टेशनला सारखंच भेटतोय आम्ही. बरं, आंबेगावचे ते आमदार आहेत दिलीप वळसे पाटील, त्यांना त्यांना भेटले? पहिलाच अर्ज दिलता. ज्या माणसांचा आम्हाला त्रास आहे ना, त्यांचा पहिलाच मी अर्ज त्यांना दिलेला ते आहे. काय म्हणाले? ते काय म्हणाले? त्यांच्या हाताखालचे जे थोरात आहेत ते म्हटले, म्हणजे मी IS अधिकारी एक खिलारी म्हणून आहे, ज्ञानेश्वर खिलारी. हा प्रत्येक गोष्टी माझ्या जमिनीच्या, पहिलं पण मला त्याचा पाळाला भाजवलं तेव्हा पण त्याचा आत्याचा मानावर मला त्याचा दबाव दाखवत होता. आणि आता पण जमिनीच्या याच्यामध्ये मी केस लढत आले की सर्कलकडं, प्रांताकडे केस टाकल्या का ते तिथंच. साहेबांचा फोन आला. सर नमस्ते. सर आम्ही इकडं पारगावला आलोय. पारगाव नाही, सॉरी, कोणतं गाव आहे? राजनी. राजनीमध्ये वाणी सर पण आम्ही सगळे आहे. एका कुटुंबाने आम्हाला बोललो होतं. त्या ताईंचं नाव आहे सुवर्ण गायकवाड म्हणून.
हो राजनी. हा ऐका ना, ते सुवर्ण गायकवाड पोंदेवाडीचे आहेत. स्पीकर ऑन करा ना. एक मिनिट. पोंदेवाडीचे आहे मूळ. हा, तर त्यांचा मुलगा 3 महिन्यापासून मिसिंग आहे. पण ते मिसिंग कुठं दाखल कुठून गेला मिसिंग? राजनी मधून गेला. राजनी मग मिसिंग दाखल केली का त्यांनी? केली दाखल मनसरला. कुठं दाखल केली ती? मनसरला. ओके. आणि मुलग्याचं वय किती? 17. 17 वय. 17 वय. हो. ओके. आणि हे त्याचं काय पुढं त्यांना म्हणा काय कुणाबरोबर वाद किंवा अफेअर? पोंदेवाडीचं काय सांगा, पोंदेवाडीचा विषय काय ताई? पोंदेवाडीच्या जमिनीबद्दल सर माझं मला संशयच, कारण का तर मी खरं खरं सांगा. कंप्लेंट म्हणजे माझी केस चालू आहे कोर्टामध्ये. माझ्या वकिलांना ते बोलले का म्हणजे पैसे पहिले माझ्यावर भाच्या होत्या, माझ्यावर केशीला त्यांनी भाच्यांना 15 लाख रुपये देऊन माझ्यातून बाजूला काढलं. कोणी? धनंजय करंडे, संपत करंडे. त्यांचं गाव कुठलं? आवाज येत नाही. कळलं. काठापूरचे आहेत ते. हॅलो, आवाज येत नाही. बर का हा बोला सर. काय करा माहितीये का, त्यांना एक उद्या माझ्याकडे पाठवा भेटायला. बर. आणि त्यांच्याशी बोला ना. बोला ना. हा, त्यांच्याशी बोला ना. तुमचा आवाज इथून त्यांचा येत नाही असं कसं? काय म्हणतात ते? साहेब त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी. सर त्या बाईंना विश्वास द्या. थांबा ना, आवाज कट करून करता का आवाज? हा करा, परत करा. कॉल बॅक करा. कसं त्या ताईंना विश्वास निर्माण झाला पाहिजे ना. काही काळजी करू नका, सूरज वाजगे सोबत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. सर आज मला 100% 2 दिवसाच्या पुढे कधी गेलंच नाही माझं बाळ. गेलं तर माझ्या नातेवाईकामध्ये गेलं लगेच फरक झालं. गायब केली नाही बाळ. शाळेपर्यंत चौकशी आयएस अधिकारी असल्यामुळे तो दबाव घेतो आम्हाला. ज्ञानेश्वर खिलारे म्हणजे आपले मंगरुळचे. राजू खिलाऱ्यांचे भाऊ. हा, त्याच्यावर संशय. त्यालाच अर्ज केला मी. खिलारींचा याच्याशी काय संबंध आहे? त्याच्या आत्या भावांनी जमीन घेतली ती, त्याच्यावरच मी केस टाकला. तीच वडलं पारची जमीन आहे माझी. प्रांताला दबाव टाकलेला त्यांनी. बा, खिलारी एक चांगले जबाबदार माणसं. आता आपण इथून फोन लावू ना. इथून फोन लावू डायरेक्ट. आम्हाला त्यांचा संशय पुरा आहे. ज्ञानेश्वर खिलारे बाबा, संशय असणं वेगळं आणि वस्तुस्थिती वेगळं. आमच्या घरात ज्ञानेश्वर खिलारी पूर्ण ज्ञानेश्वर खिलारीची तो आयएस अधिकारी आहे. भाऊ अंकुळे साहेबांना सुद्धा आमचं माझं बाळ झालं त्याच्यापासून त्याचा मला दबाव आहे. आतापर्यंत मावशी, मी त्या खिलारींची बाजू घेत 17 नाही. वर्षाचं कान आपण खिलारींचा सहभाग आहे कशाच्या आधारे म्हणतो तुम्ही? त्याची मावळ्यांच्या पोरांच्या नावा जमीन घेतली. ज्ञानेश्वर खिलारी जो त्याची मावळण ना हीच माझी मामा सासू आहे. अच्छा, मग तुम्ही त्यांच्या खिलारींशी कधी बोलण्याचा प्रयत्न कोण केला? नाही बोलले. तो बोलायसारखं नाही माणूस. तो आयएस अधिकारी. आम्ही तिचे बरं, बाळासाहेब खिलारीशी बोलले का? नाही. तो त्याच्यातलाच आहे. ती एकाच माळातली. त्यांना पेट्रोल पंपासाठी दांड्यासाठी यांची चौकातली जमीन घेतलेली. त्याचे पैसे दिले का नाही? काय माहिती पैसे दिले कान भाजवलं जेव्हा माझं बाळ 4-5 वर्ष संपवायचं. हे बाळ येत व्हायचं नाही. वारस आम्हाला 5-6 लाख कान भाजवलेला आहे बाळाचा पेपर आहे माझ्याकडे, त्याच्या दवाखान्याचे सुद्धा. तो एवढा मोठा माणूस यांना फोन लावा. सचिन कांडगे साहेबांना फोन आला बघा, त्यांना फोन लावा. तुम्ही काय बाबा ऐका, रडू नका, तुम्हाला न्याय मिळेल. हो. स्पीकर ऑन करा. आजी रडू नका, आजी रडू नका. माझं काय रे, बॅटरी लो आहे ना. मी लावतो फोन. हा, दुसरा नंबर लावतो साहेबांचा. त्यांना अर्ध दिलं त्यांच्या विरोधात. त्यांना जमिनी ज्ञानेश्वर खिलारी अधिकारी सर्कल पाशी गेले. सर्कल म्हणतो मला मोठ्या अधिकाराचा दबाव आहे. प्रांतासमोर मी प्रांतासमोर बसले आणि त्याचा फोन आला. मला प्रांत विचारते तुमचा ज्ञानेश्वर खिलारी तुमचा रिलेटिव्ह आहे का त्यांचा रिलेटिव्ह आहे? तुम्हाला आम्ही पैसे नाही पूर्ण काय काही गैरसमज. एक मिनिट साहेब, जरा ताईंशी बोला. थँक्यू. हो सर, येतो. स्वच्छ आवाज येतो. जरा तुमची व्यवस्थित माहिती सांगा, तुम्हाला यांच्याकडनं न्याय मिळेल. हॅलो ताई, नमस्ते. नमस्ते सर. तुमच्या मुलाचं नाव काय? कृष्णल सोमनाथ गायकवाड. ओके. कधी मिसिंग झाला तो? 3 मेला. 3 मेला. आणि 3 मेला मिसिंग झाल्यावर तुम्ही काय केलं मग? आम्ही पहिला नातेवाईकांकडे शोध घेतला. नातेवाईकांकडे आम्हाला शोध न लागल्यावर आम्ही 9 ते 10 तारखेला आम्ही मिसिंग कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला. ओके. कोणत्या पोलीस स्टेशनला? मंचर पोलीस स्टेशन. तपासी अधिकारी कोण आहे? लक्ष्मण उंडे.
उंडी मेजर आहे का? हो बरं मला एक सांगा, तो जाताना मोबाईल घेऊन गेला का सोबत? सर तो आत्ताशी 11वीला गेला होता, 12वीला गेला होता, भैरवनाथ कॉलेज शिंगव्याला होता. मोबाईल सगळं नव्हता. नाही, नाही नाही, पण मोबाईल सोबत घेतला नाही का त्याला तुम्ही? मोबाईल, नाही मोबाईल त्याला. सर, फार गरीब कुटुंब आहे, गरीब. गरीब कुटुंब. माझी परिस्थिती नाही सर मोबाईल देण्याची किंवा त्याला रिचार्ज महिन्याला मारायची, एवढी माझी परिस्थिती नाही. बर. मग त्याचं बँक अकाउंट वगैरे काहीच नाही? आमचं दोघांचं जॉईंट अकाउंट आहे शिष्यवृत्तीसाठी. ओके, त्याच्यातून काही पैसे वगैरे काढलेत का? नाही, सगळं पोलीस स्टेशननी घेतले, काहीच नाही काढलेलं. ओके, आणि जो सीसीटीव्ही होते का आजूबाजूला गावात? नाही माहित, गावात असेल, पण सर तो माझ्या चुलत भावापासून गेला. माझ्या चुलत भावाला एवढा पण बोलला. त्यांनी विचारलं, अरे गावात गाडं बघायला जायचं, राजनीची यात्रा होती आमची, गाडं बघायला जायचंय. तर म्हटलं नाही, मला 12वीची पुस्तकं आणायच्यात, माझी 12वीची ट्युशन चालू आहेत. असं कोणाला म्हणलं शेवटचं? माझ्या चुलत भावाला बोललाय. ओके, ताई, तुमचं मूळ गाव कुठलं? कधी म्हणला तो? 3 तारखेला का 2 मेला? 3 मेला किती वाजता म्हणला असं? 11:30 ते 12. सकाळच्या? हो, कुठं, कोणत्या स्पॉटला म्हणला तसं ते? आमच्या रांजणीच, आमच्या घराच्या पाठीमाग. हा कुठला मळा आहे? आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होता? मी शाळांकडे होते सर. बर. मग आता त्यातील एवढ्या दिवसाचे सीसीटीव्ही पण राहिलेत का नाही? मग परत काही फोन बिन काहीच नाही? काहीच नाही. याच्या अगोदर गेलता का कधी निघून? माझ्या गेला तर माझ्या नातेवाईकाकडे जायचा, म्हणजे दिवसभर जर गाडं बघायला गेला. रुसून वगैरे गेलता का? रुसून वगैरे कधीच गेला नाही. मग कधीच परस्पर गेलेला नाही? परस्पर नाही गेला. कधी घरात आज तेवढ्या त्याच्या मागच्या महिन्यात कुणाबरोबर वाद झाले होते का? सर आम्ही फक्त माझी आई, माझा भाऊ आणि मिस, आम्ही तिघं, आणि आमच्यामध्ये 4थं बाळ. आमच्यामध्ये कोणाचा वादच नाही. माझ्या सासरचाच वाद आहे. नाही, तुमच्या नाही, मित्रासोबत वाद झाला होता? मित्राबरोबर पण नाही. वाद झाला होता? नाही, अजिबात नाही. मी तशी शाळेत पण चौकशी केली, अजिबात तुमचा काहीच वाद नाही. कुठल्या गावात आहे ते सांगा ना. माझा फक्त पोंदवाडी, माझ्या सासरशीच वाद आहे. माझ्या जमिनीची मी केस कोर्टामध्ये चालू आहे, म्हणजे त्याच्याच याने स्टे पडलेला आहे जमिनीवर. पोंदेवाडीमध्ये कुणासोबत वाद आहे मला सांगा? रोडवाडी फाट्यावर माझी वडिलोपार्जित जमीन आहे सर. आणि ती ती काठापूरच्या संपत करंडे आणि धनंजय करंडे यांच्या नावावरती केलेली आहे. आणि त्याबद्दल मी कोर्टामध्ये वडिलोपार्जित जमिनीवरती दावा दाखल केलाय. ओके, हा बरोबर. मग त्यांचं तुमचं वाद आहे काय, संपत आणि धनंजय? हो, आणि माझा मुलगा वाणी साहेब. हा सर. त्यांचं त्या दिवसाचं एक सीडीआर काढायला सांगतो मी. हो सर. सर, विषय असा आहे, होते का तिकडे? यांचा संशय त्या लोकांवर आहे. जर व्हेरिफिकेशन मध्ये तसं काय आढळलं तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. नाही आढळलं तर मग आपण क्षीरसागर साहेबांशी बोलू. विषय पुढे मी पोलीस स्टेशनला त्यांची नावं पण घेतलेली. गुन्हे अन्वेषण विभागाकडे पण चर्चा करतो मी. यांच्याशी बोलतो मी बरं का? हा सर. हा सर. उंडे मेजर यांच्याशी बोलतो आणि त्यांना ह्यांचे नंबर त्या दिवसाच्या सीडीआर ला टाकायला लावू गपचूप. साहेब, तुम्ही जरा मनावर घ्या अशी विनंती सर. फार गरीब कुटुंब आहे, इथं बसायला जागा नाही. 80 वर्षाची आजी आहे. ती आजी डसडसाला रडते. त्या बाईचा भाऊ आहे, तो सुद्धा जोरदार हांबरडे बोलतोय. साहेब, यांना कोणाचाही आधार नाही. उद्या व्हिजिट करतो त्यांच्या घरी. असं जरा प्लीज सर, प्लीज. तुम्हाला आमची पण नम्र विनंती आहे. नाही असं नका म्हणू, मी उद्या व्हिजिटच करतो ना. ठीक आहे साहेब. चालू विजिट कर. धन्यवाद साहेब. व्हिजिट केलं मला सगळं लक्षात येईल. हो साहेब, नाही काळजी करू नका साहेब. आम्ही यांच्या सोबत आहोत. ताई तुमच्या सोबत आहे, आम्ही सगळे चिंता करू नका. संशय पूर्ण. ठीक आहे, तुमचा संशय आहे बाबा. आपल्याला बरं का? हा सर. उद्या फक्त नावं द्या, मी काय पुढं कसं काय करायचं त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू. हो सर. हो सर. रडू नका. अधिकारी हो सर. हो सर. कधी सर, मी 12व्या महिन्यात मी त्याच्यावर अर्ज केलेत. email वर मी अर्ज केलेत त्याच्यावर. नाही, तो विषय वेगळा आहे. आधी मुलांना शोधणं आता गेलो. गेल्या वर्षी अर्ज येते. सर, तसं काय झालं आपण शोधून मग ते कोणामुळे आपण पुढे पाहू. पण नेमकं काय झालंय? ठीक आहे ना? हो सर. हो सर. काहीतरी तर ठीक आहे. मी त्यांना उद्या 2025 अर्ज येते. म्हणजे मग बिबट्याने नेलं का कोणी मारून टाकलं का वेगळं काय आहे? चालेल सर. थँक्यू सर. आपल्यावरती सुचणार आपल्याला, त्यांच्याकडून मी जराशी व्यवस्थित डायलॉग ऐकतो. हो सर. हो सर. ते जे तपासी अंमलदार आहे सर, तपासी अंमलदारांशी बोलून घ्या अशी विनंती सर. तुम्ही एक विजिट करा सर कुटुंबाला. नाही, पीआय साहेबांशी पण बोलतो ना, मनसर पीआय. हो सर. हो सर. हो सर.
थँक्यू सर. आजी जाऊ आम्हाला बाळाशिवाय कोणीच नाही. मी अख्खं आयुष्य त्याच्यावरच काढलंय सर. मोठं दुःख इकडे ना पुन्हा. आजीचं काय वय आहे? आजीचं पण नातू आहे लहान आजीचा. आहे, लिखीचा मुलगा आहे. हा ना नातू. आणि आजी पशीच लहानचं मोठं होते बाळ. तुम्हाला एकच मुलगा होता? एकच एकच मुलगा तेवढा आहे. आमच्या तोच कुटुंबात. वारस आहे म्हणून तर त्याला गायब केलंय. ज्ञानेश्वर खिलारी जमीन किती आहे, जमीन? 6 एकर 10 गुंठ. बरं, काय त्यांना तुमची जमीन मिळून म्हणजे काय त्याचं सर वेगळं माझ्या काय? नवऱ्याच्या नावावर त्यांनी केले. खडकाची जमीन केली, त्याला रस्ता नाही काय नाही. 2 एकर केली. पावसाळ्यात ती पिकू शकत नाही, उन्हाळ्यात पण ती पिकू शकत नाही. आणि सासूच्या नावावर 2 एकर केली, सासऱ्याच्या नावावर 2 एकर 10 गुंठ. पण ह्या 2 नवरा बायकोंच्या नावावर रोड टचची जमीन आहे. आणि नवऱ्याच्या ज्या नावावर जमीन केली ना, तर ती रस्ता नाही, त्याला काहीच नाही. आणि खडक, उन्हाळ्यात ती पिकू शकत नाही, पावसाळ्यात पण ती पिकू शकत नाही. पावसाळ्यात पाणी राहते, उन्हाळ्यात ते खडक असतोय. त्यामुळे मी त्याच्यावरती जे 2008ला वाटप पत्र झाले ते चुकीचं वाटप पत्र आहे. नंदेचा कुठेही त्यांनी उल्लेख केला नव्हता. मी नंदेचं काय नाव? नंदेचं ललिता बाबाजी पवळे. त्यांचा याच्यात काय रोल आहे? त्या जमिनीमध्ये त्यांनी जे वाटपपत्र 2008ला केलं होतं ना, नणंद आहे असं दाखवलंच नव्हतं. मी पण असेल तर ते हक्क सांगणार ना. ती वारली, त्यांची मुलं हक्क सांगतील ना. त्यांना तपासच नाही, काही माहित नाही. माहितच नाही काही. आता मला एक सांगा शांत डोक्याने, ज्ञानेश्वर खिलारी हे तुमचे कोण नातेवाईक? माझ्या मामा सासऱ्याच्या मेहुण्याचा मुलगा आहे तो. मामा सासरे कोण? मामा सासरे कुंडलिक हरिभाऊ करंडे, त्यांचे ते कोण लागतं? खिलारी भाचे. बाचे. तर त्या खिलारींचा याच्यामध्ये काय रोल असेल? मेन खिलाऱ्यांनी जमीन घेतली आणि मेहुण्यांच्या नावावर केली ती. अशी खिलारीने घेतली, हो मेवण्यांच्या नावाला घेतली. हो. मेवण्यांचं काय नाव? संपत कुंडलिक करंडे आणि धनंजय कुंडलिक करंडे. खिलारींशी तुम्ही कधी बोलण्याचा प्रयत्न केला? नाही. आता खिलारींना आम्ही फोन लावतो, त्यांच्याशी मी बोलतो. इथं फक्त चिडायचं नाही. पोलीस ऐका ना, पोलीस चौकशी करतील, ते दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. अधिकारी कितीही मोठा असू द्या. जर मी यांच्यावर संशय घेतलाय, कारण का तर माझं बाळ ज्यावेळेस यांनी भाजवलं त्यावेळेस पण जे कोणी वाजवलं? सोमनाथ गायकवाड हा माझा नवरा आहे. मग त्यात खिलारींचा काय रोल आहे? ऐका ना, सोमनाथ गायकवाड हा माझा नवरा आहे. फुलाबाई गायकवाड ही सासू आहे. ज्यावेळेस यांनी भाजवलं त्यावेळेस माझ्या भावाने चिडचिड केली. तर तुमच्या मुलाला कोणी भाजवलं? सासू फुलाबाई गायकवाड आणि त्याच्या वडिलांनी? नवरा माझा सोमनाथ गायकवाड. त्यांनी का भाजवलं? आता त्यांना माहिती. म्हणजे आई वडिलांनी, म्हणजे मुलाच्या वडिलांनी ना आजीनं भाजवलं? आजीने भाजवलं. त्यावेळेस मी कंप्लेंट करायचा प्रयत्न केला. माझ्या भावानी पण त्याला विरोध म्हणजे हे केलं, तिथं चिडचिड केली. तर त्यावेळेस कुंडलिक करंडे हा माझा मामा सासरा आहे, सासूचा भाऊ आहे. हा तिथं आला, प्रत्येक गोष्टीत मला त्याचा दबाव दाखवायचा. माझा मामा भाचा कलेक्टर आहे, तुम्ही कुठपर्यंत जा. तुम्ही जागीरदार असू, जर दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे ना. कुठपर्यंत त्यांनी पण मला दबाव पण घेतला. संशय पण नको. हा, मला दबाव घेतला. स्वतः बोलले आमचा भाचा आहे ना IAS अधिकारी, तू जर कुठे गेला तर तू आमच्या संग पुरुष शकत नाही असं कोण म्हणालं? असं कुंडलिक करंडे बोलले. कुंडलिक तिथं येऊन मला करंडे. दम आणि टाकला. आजही पण जमिनीच्या वादामध्ये मी कोर्टामध्ये जाते का, तर त्याचा मुलगा संपत करंडे हा तेच वाक्य वापरतो, ही पेपराने लढम पैशाने आमच्या बरोबर लढू शकत नाही म्हणून. काही सगळं जमीन जुमला सगळं जागेवर राहील. पण आमचं पण बाळ आज जमिनीसाठीच माझं बाळ घालवलं ना ते जे त्यांनी. पण असं पाप करत असतील ना, त्यांना परमेश्वर माफ नाही करणार. पण माझं आज आयुष्य उद्ध्वस्त होतंय ना. मी आज अख्ख्या बाळावर, आज मी वयाच्या 20व्या वर्षी बाळ घेऊन इथं आले. आज माझं 35-36 वय, माझं अख्खं बरबाद झालं ना. आता बाळ इथून गेलं, शाळेत जातो म्हणाल का? कुठे जातो? पुस्तक आणायला जातो 12वी कोणाकडे जातो म्हणलं होतं? मित्राकडं. मग आता ती लोक इकडे येऊन त्याला घेऊन गेले असतील का? कदाचित शाळेत ते नाही का शाळेमध्ये पण गेला होता. हा त्याच्या मुलीचा निकाल लागला मेच्या शेवटच्या आठवड्यात 10वीचा, आणि हा एप्रिलमध्येच माझ्या बाळाची चौकशी करत होता, धनंजय करंडे. अच्छा. मी त्या शिक्षकांची मला नंतर, माझं बाळ गेल्याच्या नंतर मला कळालं का हा शाळेमध्ये जाऊन दिनेश ढोबळे म्हणून सर आहेत, तो त्यांचा वर्गमित्र आहे, त्याच्याकडे जाऊन हा चौकशी करायचा माझ्या बाळाची. आणि आता पोलिसांनी विचारलं त्याला, तू चौकशी माझ्या बाळाचे मुलीचं ऍडमिशन घ्यायला मी जात होतो. एप्रिलमध्ये 10वीचा निकालच लागला नाही, तर 10वीचा निकाल हा ऍडमिशन एप्रिलमध्ये कसं काय गेला? तुमचा संशय कोणावर? सुरुवातीला ज्ञानेश्वर खिलारी, त्याचा म्हणजे मामा कुंडलिक करंडे, त्याचे 2 मेहुणे, माझा नवरा आणि माझा सासरा. तुम्ही तसं पोलिसांना सांगितलंय? हो, सांगितलंय मी तसं. पोलीस काय करत नाही? येवल्याला भेटलो.
करंट नाही त्याच्या. मग येवले काय म्हणले? येवले काय म्हणाले? येवल्याला अर्ज दिलाय ती काय स्वतः नाही भेटली, ऑफिसला घेऊन त्याला तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे हो. Your call has been forwarded to voicemail. गरीबाला न्याय मिळत नसेल तर ह्या पुढे आमचं जीवन राहू शकत नाही, बाळ नाही मिळत आम्ही जगू शकत नाही. यांनी शेतीसाठी तर माझं बाळच त्या जमिनीचं वारस आहे. मी नाही वडिलोपार्जित इस्टेट आलं सासऱ्याच्या जमिनी. 6 एकर 10 गुंठ जमीन दाखवली या करंडेंच्या लोकांनी आणि आज तेच कागद फिरू घेतात. किंवा नंतर कॉल करू शकता. आम्हाला एकतर फसवलं पहिले सोरीक मध्ये यांनी. है वो अन्य कॉल पर व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें या कुछ. कसं आहे आता तुमचं कौटुंबिक नवरा बायको आम्हाला एवढी तर काही फसवलं, आम्हाला सोयरिकीला मला फसवलं. 6 एकर 10 गुंठ दाखवली, आज हेच लुटायला निघाली करंडेची. आपण ज्याला कॉल आणि आज बाळाला काय कशाची जेव्हा मी सांभाळला, त्याच्यामुळे बाळाने टेन्शन घेतलं. काय टामध्ये पेपर बघत होतं आणि यांनी शाळेपर्यंत साखळी टाकत होती, तरी मी नेऊन आणून घालत होतो या बाळाला. आम्ही आज 15.5 वर्ष माझ्या बाळ होत. माझं बाळ असं काही गप्प वेड पण नव्हतं ना. या सगळ्या आमच्या सगळ्या बाळामध्ये विचारा, माझं बाळ असं काही वेड पण नव्हतं ना. 17 पूर्ण होतं, 9 मेला 17 पूर्ण झालं होतं. माझा मोबाईल भाषण दाखवून माझा मध्ये असेल ना 17 मध्ये. हो, पालन पोषण करते मी कोरडं. मध्ये माझा मोबाईल कुठे भाऊला भाषण दाखवून आपल्या बाळाचं थांब तुम्ही इथं बस, तुम्ही जागेवर बस. मोबाईल कुठे भाऊला भाषण दाखवून आपल्या बाळाचं. आपण ज्याला कॉल शाळेमध्ये पण का असं आड नव्हतं. शाळेमध्ये पण खूप हुशार होता. बघा शाळेत भाषण त्याचं 1 नंबर भाषण सुद्धा, तो गायक सुद्धा होता. भजनामध्ये असायचा. माझं सासऱ्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. का तू भजन करतो, कीर्तन करतो, अख्खं फालतू पोरग आहे. बाप मेला म्हणून सांगतो. माझं बाळाने अजून कसं असं म्हटलंच नाही का बाप मेला, तो मला सांभाळत नाही. टाळ्या होत्या, त्याच विद्यार्थ्याच्या टाळ्या होत्या. तो मला सांभाळत नाही. तू मेला काय जगला काही एवढं त्याचं वाक्य होतं. भाषण ऐक तेच बाळ 10वीचं. तेच बाळ बघू तसं भाषण. आपण ज्या व्यक्ती 7वी पर्यंत पाहिला ना बघा, हे पण लागून शोध करीत जमिनीचे करंट या बाळाला घालण्यासाठी. आणि आज आम्हाला उगवण अशी करून गेलं बा. बघायला भाऊ भाषण त्याचं आम्हाला ऐकूच नाही. एवढं जबर पोर होतं तरी यांनी फसवलं. त्यांनी करंट मुळे कारण धनंजय करंडे चौकशी केली नाही. नाही केली. आमच्या आम्हाला दाखवतीच नाही. तर बघ, आम्हाला सांग फक्त ते काय सांगतोय का आम्ही त्याचं ना आमचं 17 वर्षापासून म्हणजे मला पोलिसांनी सांगितलंय, मला दाखवलं नाही त्यांचं काय लिहून घेतलंय ते 17 वर्षापासून त्याचा ना आमचा काय म्हणजे हे संबंधच नाही. सर माझं पोरग 17 वर्षाचं झालंय. मी 2-2.5 वर्ष मी तिथे होते राहिला. आणि हे जर मी खोटं बोलत असेल तर रोडेवाडी फाट्यावर मला ह्या बेवड्या जावऱ्याने मला कागदाखाली ठेवलं, ताडपत्री खाली. मी 2 वर्ष होते मजुरी करायची लहान बाळ घेऊन. तिथं कुणाला विचारा मी 1 वर बाळ घेऊन मजुरी केली का नाही. जुगारीच्या अड्ड्यावर आणि मी बाळाला घेऊन मजुरीला. आता जुगारीची केस निकाल झाली म्हणजे फाईन त्यांना दंड बसले कोर्टात. यांचं कोर्टामध्ये जुगारीच्या केसेस चालू होत्या. आता दंड बसलं त्यांना जुगारीची केस. ती केस नंबर सुद्धा आहे आपल्याकडे. तुम्ही आता बाहेर राहता का इथं? हो, 15 वर्ष झाली मी बाहेर. बाहेर माझ्या पैशाची बाळ सुद्धा इथे माझ्या व्यवसाय काय शेती? शाळा सांभाळून मजुरी करते मी. बाळ सांभाळती तिची ती माझ्या फक्त सांग सकाळचं असं थोडंफार. सुरेश भाऊ, तुम्ही एक विषय सगळा ऐकून घेतलेला आहे. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहे. हे ताईंना न्याय कसा मिळेल? माझं फक्त मला बाळ हवंय. सगळे ऐकून खरं मन सुन्न झालंय. हे सगळ्या कुटुंबाचं दुःख, आक्रोश, त्या आईचं दुःख. एक मिनिट. येवले साहेब, हॅलो. येवले साहेब नमस्कार, बोलू शकतो? हा बोला ना. ऐका ना, स्पीकर ऑन आहे. तुमच्या मतदारसंघातील वळती गावामध्ये आहे, सॉरी रांजणी गोडशेमळा
त्या ताईंचा मुलगा काहीतरी मे महिन्यामध्ये गायब झालेला आहे. त्यांनी आपल्या ऑफिसला अर्ज पण दिलेला आहे. साहेब त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. तर त्या ताईंशी बोला ना जरा. एक मिनिट ताई, तुमचं म्हणणं सावकाश सांगा, विषय मार्गी लागेल 100%. हॅलो, नमस्कार. जय महाराज, बोला. जय महाराष्ट्र. सर, माझा मुलगा 3 मेला मिसिंग झालाय. मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, मंचर पोलीस स्टेशनला. त्यानंतर महिन्याच्या नंतर मी बाळालाच म्हणजे माझं संशयित आरोपींची पण नावं घेतली, पण मला कुठलाही पोलीस स्टेशनकडून रिस्पॉन्स भेटत नाही. तुमचं नाव काय पूर्ण? सुवर्ण सोमनाथ गायकवाड. बरं, पण तुमचा अर्ज नाही माझ्या ऑफिस आहे अर्ज. कृष्ण सोमनाथ अर्ज कोणाकडे दिला होता? कृष्णल सोमनाथ गायकवाड माझ्या भावाने दिलेला आहे. गोरक्ष जंगल गोडसे म्हणून माझ्या भावाने अर्ज केलेला आहे. माझ्या ऑफिसचा एक कोणी अर्ज आहे ना, जर शनिवार रविवार मी गेलो स्वतः वाचतो प्रत्येक. हाय भाऊ. आम्ही 2 वेळा फोन पण केलाय. त्यामुळे ताईंशी बोलले, स्वतः बोललेले आहे ताईंशी फोनवर. निकिताशी बोलले का? कोण मॅडम हे काय माहित नाही मला, पण माझा भाऊ स्वतः अर्ज देऊन आला आणि मी घरून फोनवर बोललेली त्या मॅडमशी. बरं, मी लगेच बघतो आता. येवले साहेब, अतिशय गरीब कुटुंब आहे. या महिलेला न्याय मिळण्याची गरज आहे. त्यांचं म्हणणं आहे बाबा. हा सर, 100% काही काळजी करू नका. सर यांना भेटायला कधी पाठवतो मग तुमच्याकडे? आज होतो मी तिथे तालुक्यात. हा, मग रविवारी समजा पुढच्या बुधवारी किंवा गुरुवारी कधी? मी त्यांना नंबर मला व्हॉट्सअप करा. हो सर, नंबर करतो. तुम्ही तुमच्या मॅडमला पण हा सर. हो सर, हो सर. आम्ही स्वतः बातमी केलेल्या मिसिंग. सर, या गरीब कुटुंबाला मदत करा अशी विनंती. आदेश करा तुम्ही. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. हा सुरेश भाऊ. साहेब, यांचा आक्रोश पाहिला खरं तर मन सुन्न झालं. आजी असेल, मामा असेल आणि आई असेल. मुळात ही या ताई या ठिकाणी बाळ पाहिजे आम्हाला, फक्त माहेरी राहतात त्या ताई. दुसरं मी काय म्हणतोय जमीन प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी जिथे ते राहील, परंतु आज यांचं एकुलतं एक लेकरू ज्याच्याकडे बघून ही ताई जगते, हे सगळं कुटुंब त्या ठिकाणी बाळाकडे बघून त्या ठिकाणी जे जगत होतं, आज हे कुटुंब जिवंतपणे मेल्यासारखं आहे. आज या आजीचं वय बघा, आजीचं एकच धावा चाललं, माझं बाळ मला पाहिजे. त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, आम्हाला आमचं बाळ आणून द्या. हे प्रॉपर्टी, हे कोर्ट कचेऱ्या, हे सगळं जागेवर आणणार आहे. परंतु या माध्यमातून खरं तर पोलीस डिपार्टमेंटला कळकळीची विनंती राहील. जरी ठीक आहे आपल्या कार्यक्षेत्रात हे गाव नाही किंवा आपण जुन्नर तालुक्याचे रहिवासी पडतो, पण तरी पण इथे जे काही मानवतेची भावना आहे, मंचर आंबेगावचे जे काही पोलीस डिपार्टमेंट असेल, खरोखर यांच्या भावना समजून घ्या. आज हे लेकरू या ताईचं जे आधार होतं, आज ते लेकरू नसतं हे कशी काय जगत असेल. आणि साहेबांच्यापर्यंत कोण येणार आहे सांगा. आज तुम्ही या ठिकाणी तुमच्या गटांच्या माध्यमातून आले तरी तुम्ही सगळं पाहिल्यानंतर एक माणूस म्हणून तुमच्या मनाला काय वाटतं साहेब? हा, हे काय आहे म्हणजे याच्या पलीकडे काय दुःख असतं? त्यांनी जे काय आपल्या तालुक्यातील खिलारी कुटुंबावर संशय व्यक्त केलाय, आपण त्यांच्याशी पण बोलू. समज गैरसमज त्याच्यात काय आहे, करंडे जे आहेत, करंडे, आता मी ते वाचलं सगळे अर्ज तेच वाचत होतो. करंडे जे आहेत त्या करंडेंचे खिलारी त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या आत्याची मुलं आहेत, बरोबर ना. तर यांचं जे म्हणणं आहे की खिलारींनी अधिकार पदाचा गैरवापर केलेला आहे. पण आता आजपर्यंत आपण खिलारी कुटुंबाशी आपले पण जवळचे संबंध आहे, बाळासाहेब खिलारी साहेब असतील किंवा काय, आपण पण त्या कुटुंबाची चर्चा करू की नेमकं जर असं जर तुमच्या नावाचा जरी गैरवापर कोण करत असेल, बऱ्याच वेळा असं होतं एखादा कलेक्टर लेवलचा जरी अधिकारी असेल, त्यांचे इतर नातेवाईक नाव सांगतात, कदाचित चुकीचा गैरवापर करून अशा जमिनी बळकावणं किंवा अनेक गोष्टी करणं, असं त्या पदाचा गैरवापर करत असतात इतर नातेवाईक. परंतु याबाबत त्यांना नेमकं कितपत माहिती आहे, आपण ते पण एकदा बाळासाहेबांशी बोलू किंवा अधिकारी साहेबांशी तुमचं जर कॉन्टॅक्ट असेल साहेब संपर्क, त्यांना पण संपर्क करा. पण अशा पद्धतीने मार्ग काढला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट यांचं बाळ इथं आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. एसपी साहेबांपर्यंत एसपी साहेबांपर्यंत जाऊ, हे लेकरू इथपर्यंत आलं पाहिजे. मला एक सांगा, पोलीस डिपार्टमेंटची लोक जे नाही ते आरोपी जे नाही त्या राज्यातून आणतात साहेब. जर मनावर घेतात पोलिसांनी यांचं बाळ येईल, त्याचा छडा तरी लागेल ना साहेब. यांनी किती दिवस असं जगायचं? आज जिवंतपणे ही लोक मेल्यासारखी, यांना मग 3 ते 4 महिने झाले, आज त्यांचं लेकरू त्यांच्यामध्ये नाही. नेमकं यांनी समजायचं काय? बरं ते आहे का नाही हे पण माहीत नाही. इतके पण वाईट अवस्था आहे लोकांची. काल ते मांजरवाडीला मला येऊन भेटले,
त्या ठिकाणी त्यांची अवस्था एकदम ते हॉटेलमध्ये रडत होते. आता काय म्हणजे काय या कुटुंबाचं आपण बघा. नाही, आपण यांना न्याय मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करू. काय रडू नका, आता आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्ञानेश्वर खिलारीचा डायरेक्ट फोन येतो. मी समोरासमोर ऐकलाय फोन. प्रांतांना माझ्या समोर फोन आला. प्रांतांनी मला विचारलं ज्ञानेश्वर खिल्लारी तुमचे रिलेटिव्ह आहे का त्यांचे रिलेटिव्ह आहे. शिवाय त्याच्या अगोदर त्यांनी निघणार त्या टायमाला. त्याचं मी सर्कल पाशी ज्यावेळेस हे केली ती केस म्हणजे हे केलं होतं याच्याबद्दल का हे नाव ह्याच्या जमीन नोंदीबद्दल, त्यावेळेस मला सर्कलने स्वतः सांगितलं का त्यांचा कोण अधिकारी आहे, त्यांचे जे पाहुणे आहेत एकदम फोन लावतात, माझ्या कानाला लावतात आणि ते ज्ञानेश्वर खिल्लारी माझ्यावरती दबाव घेतात. आणि इकडे तर फोन आलता तुझे आणि इकडे तर प्रांत साहेबांना माझ्या समोर फोन आला होता. झालेले आता बघा गोविंद खिल्लारी, गोविंद शिंदे साहेब. हा, यांना माझ्या समोर फोन आला. मी त्यांच्या समोर बसलेली होती त्यावेळेस. त्याच्यानंतर मला वाटतं महिन्याने दीड महिने शिंदे साहेबांशी काय बोलले तुम्हाला माहित नाही? नाही माहिती मला, पण त्यांनी मला विचारलं का ज्ञानेश्वर खिल्लारी हे तुमचे रिलेटिव्ह आहे का त्यांचे त्यामुळे संशय रिलेटिव्ह. बळावतो मग, बरोबर आहे. आलता फोन. मनापासून विनंती, ह्या जमिनीच्या वादातून त्या बाळाला जर कोणी असं आलिप्त ठेवलं असेल, अरे यांच्या निदान तुम्ही संवेदना बघा, यांच्या भावना बघा, ते लेकराला आणून द्या. तळतळ ठेवा. तिकडे आम्ही कृष्ण ज्ञानेश्वर खिल्लारीला कृष्ण अर्पण करू टाकू. तो लुटावूच आहे. आम्ही का पुणे जिल्ह्यात लुटाव माणूस ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी किती जमीन बळकावल्या तुम्ही पाहा. पेट्रोल पंप कुठे हा पुणे जिल्ह्यातला असून हा पुणे जिल्ह्यात सर्व्हिस करतोय सर. हा बाहेर पण नाही. पैसे पाटलाला आम्ही हे दिलेले. दोन विषय वेगळे आहेत. त्यांनी नोकरी कुठं करायची ते प्रशासन बघेल. तुमच्या बाळाच्या या घटनेवर जर त्यांचा सहभाग असेल असं कन्फर्म झालं तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. किंवा या प्रकरण दाबायचा प्रयत्न ज्ञानेश्वर खिल्लारी त्यांचं कुटुंब करत असेल तर त्याचा सुद्धा आपण छडा लावू. किंवा खिल्लारींचं नाव घेऊन ते भाची मंडळी वेगळं काय करतात का ते पण ते आपण शोधू. मला खिल्लारींचं नाव घेऊन मला स्वतः दबाव केलेला आहे. असं असू शकतं, कदाचित नाव दबाव घेऊन. केलेला आहे. त्याच्यामुळे माझा वासा माझ्यापाशी आलेला ते काही असू, लेकरू आपलं आलं पाहिजे. लेकरू आलं पाहिजे आम्हाला. बाकीचं आमचं इष्टच काय नको, इष्ट त्यांची त्यांना ज्ञानेश्वर खिल्लारी कृष्ण अर्पण करून टाकू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.